तुम्हाला खरंच लग्न करायचंय का? आणि त्यासाठी साखरपुडा वगैरेची काय गरज आहे? या ना या. ये ग आलं का? झाला बाई, दूर मोकळा झालेला आहे, आता काही नाहीये. हो छान आहे आता. वहिनी, आता नाही ना तुम्हाला त्रास होणार? नाही नाही आय एम ओके. हा, बसा बसा, म्हणजे तुम्ही इथे बसा. नको नको नको, इथे नका बसू. तुम्ही खिडकीत बसा, म्हणजे तिथून अशी मोकळी हवा येईल ना, तुम्हाला एकदम बरं वाटेल. नाही नको, मला डायरेक्ट सनचा त्रास होतो. हा, नाही म्हणजे उन्हाचा तिला त्रास होतो. अगं बाई, म्हणजे आता अंधार करावा लागेल. नाही नाही, नाही नाही, इथे नाही. पंख्याखाली बसेल ना, छान आहे. हो का? हा हो मग माई म्हणतायत तसं इथे बसा, बरोबर पंख्याच्या खाली. हा. आई बस ना, बसा ना. हो, बसते. बसा ना. हो मी बसते. इथेच आणू का खायला वहिनी? इथे मांडलं सगळं तर चालेल ना हो तुम्हाला? म्हणजे असं तुम्हाला अवघडल्यासारखं होणार नाही ना, काही वहिनींना विचारलं पाहिजे ना. त्या म्हणजे असं हाती वाढून गेला वहिनी. इट्स परफेक्टली ऑल राईट. काही चालेल, डोंट वरी. अगं तू काही टेन्शन घेऊ नकोस. हा, सगळं ठीक आहे, छान आहे. आपलीच माणसं आहेत ना. अहो सर, आय थॉट वी हॅव युती अँड यू आर टॉकिंग अबाउट. हे बघा, मला यात पूर्ण विचार झालाय असं वाटत नाही. अच्छा, म्हणजे तयारीबद्दल तुम्ही डाऊटेड आहात का? नका नको, तुम्ही अजिबात डाऊट घेऊ नका. तुम्ही त्याबद्दल अगदी फील फ्री लाईक होम व्हा. अहो तुम्हाला सांगतो, आमचे दाती गुरुजी त्यांनी 101 मुहूर्त काढलेत. आणि पुण्यातले हॉल्स, आमचे हॉल्स म्हणजे कम्पेअरिंग टू मुंबई, पुण्यातले हॉल्स आर बिग. आणि तो आमचा भगवान केटरर, त्याची चव म्हणजे काय विचारता, एक बाबा ते वेगळं काहीतरी म्हणतात, ते आपण नीट ऐकून घेऊयात ना एकदा. सौमित्र, मी तुला काय सांगितलंय, मध्ये बोलायचं नाही. युअर पार्ट इज डन. आता पुढं काय करायचं काय नाही त्याची बोलणी आम्ही करणार. काय अभय सर, बरोबर ना? नाही नाही, बघा, लेट मी टेल यू क्लिअरली. क्लियर झालेलं आहे. क्लियर झालेलं आहे. हॉल लाइन क्लियर है. आगे कूच करने के लिए हॉल लाइन क्लियर एकदम. ए बाळ रोकड्या, इथं आमची बोलणी चालली, तर तुझं काय लाईन क्लिअर चाललंय रे? बाबा अहो चला ना, आपण हॉलमध्येच बसून बोलूयात, चला. अरे काय वेळ आहेस का तू? इथं बघत नाहीस का? सर इज नॉट फिलिंग कम्फर्टेड, नाही का? बाबा, आईनी मगाशी बोलवलं होतं ना रे रोकड्या. हा हो, काकू म्हणल्या या म्हणल्या, म्हणजे नाही याच म्हणल्या, आत्ताच्या आत्ता या म्हणल्या तिकडं. चलाच. ठीक आहे, चला सर, चला. सौमित्र, प्लीज वेट. नीड टू हॅव अ वर्ड विथ यू. येतो म्हणून सांग जा. बाबा त्यांना फक्त माझ्याशी बोलायचं. ओके, नो प्रॉब्लेम. काकू बोलवत आहेत. चला, काकू बोलवत आहेत. चला चला. वा 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 वा, आता कसं एकदम मोकळं वाटतंय नाही का? अहो मगाशी त्या धुरामुळे काही दिसायला तयार नाही बिलकुल. हा रोकड्या, आ? म्हणजे धनराज रोकडे. नाव आहे माझं. ओ हार गुणी पोरगा आहे, हार उपयोगी पडतो. म्हणजे तो घरात आला ना की माझ्या डोक्याला कसला व्यापच नसतो. आता सुद्धा बघा, त्यानेच पंखा चालवला आणि हा सगळा धूर बाहेर काढला. हा आणि चुंबक. चुंबक शौनक. शौनक, लाडाने चुंबक म्हणतात त्याला. तर हा आणि शौनक हे सौमित्र बरोबर लहानपणापासून, म्हणजे शाळेपासून जे मित्र आहेत ते, त्यामुळे आता हिचेही मित्र झालेत. वी आर ऑल फ्रेंड्स. हो का? हाऊ नाईस. हो. तू पण होमिओपॅथ आहेस का? नाही
बिझनेस आहे आपला. आपला म्हणजे माझा बिझनेस आहे, टुरिंगचा बिझनेस आहे. गाड्या आहेत आपल्या, आपण गाड्या प्रोव्हाइड करतो कोणाला पण. म्हणजे फॅमिली फंक्शन असेल तर आपण डायरेक्ट प्रायव्हेट गाडी देऊन टाकतो कुठेही, म्हणजे दिल्ली, कलकत्ता, मुंबई, शिर्डीला पण जातो. शिर्डीला पण जातो. तुम्हाला मुंबईमध्ये पाहिजे असेल तर मुंबईमध्ये, हे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, हे ठेवा. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला की आपण गाडी प्रोव्हाइड करू शकतो. लेट इट बी. मी घेईन मैत्रीकडून नंबर. थँक्यू. बरं, ठीक. सौमित्र कुठे आहे? त्याचं काय झालं, आम्ही येत होतो तर तेवढ्यात काका म्हणजे तुझे बाबा त्याला म्हणाले की त्याच्याकडे काहीतरी पर्सनल काम आहे म्हणून त्याला घेऊन गेले रूम मध्ये. बोलतायत तिकडे. येस सर. सौमित्र, फ्युचर बद्दल काय प्लॅन आहे तुझा? माझ्या आणि मैत्रिणीच्या ना. करिअर बद्दल सध्या तू कुणाच्या तरी अंडर काम करतोस, बरोबर? हो येस, मी डॉक्टर इंगोलेंकडे काम करतोय सध्या. म्हणजे ते आमच्या कॉलेजला ऍक्च्युली व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून होते आणि माझे सगळ्यात आवडते सर, आणि त्यांचाही मी आवडता स्टुडंट होतो. सो मी त्यांच्याकडे जॉईन झालो. आणि किती वर्ष कोणाच्या तरी अंडर काम करण्याचा प्लॅन आहे? मला PhD करायची सर, त्यामुळे मी त्याची तयारी आणि सगळं होईपर्यंत मी त्यांच्याकडेच असेल. व्हॉट? PhD इन होमिओपॅथी असं काय असतं का? रोल ऑफ मोडॅलिटी ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन इन फील्ड ऑफ ट्रीटमेंट सर. व्हॉट? माझ्या PhDचा विषय आहे सर. हो, आय सी. आणि PhD झाल्यानंतर काय करण्याचा विचार आहे? काही नाही सर, प्रॅक्टिस करणार ॲज अ फॅमिली डॉक्टर. फॅमिली डॉक्टर? येस सर. इंग्रजीत एक म्हण आहे, लो एम इज अ क्राईम. त्यापेक्षा अब्रॉडला जाऊन होमिओपॅथीमध्ये एखादी PhD स्पेशलायझेशन का नाही करत? म्हणजे होमिओपॅथीत तसं काही असेल तर. सर मला फ्रँकली हे सगळं करायचं नाही आणि मला मुळात हे लो एम वाटत नाही सर. सर आपल्याकडे काय आहे ना, आपल्या सोसायटीत विभक्त कुटुंब पद्धती आहे, म्हणजे सगळे असे वेगवेगळे राहतात. तर या काळात सर आपल्याला फॅमिली डॉक्टरची खूप गरज आहे सर. ओ, आणि काय गरज पुरी करणार आहे हा फॅमिली डॉक्टर? सर असं म्हणजे स्पेसिफिक सांगायचं झालं तर काय ना सर, म्हणजे डॉक्टरकडे गेल्यावर म्हणजे त्यांच्याशी बोलूनच मला खूप बरं वाटणार आहे. हे जे फिलिंग आहे ना सर, हे कुठेतरी मिस होतंय आणि मला ते परत जागा करायचं आहे सर. म्हणजे औषधं द्यायचीच नाहीत असं म्हणायचंय का तुला? नाही असं नाही, औषधे द्यायची ना, म्हणजे ट्रीटमेंट करायचीच, पण पेशंटचा पूर्ण विचार करून ट्रीटमेंटच्या वेळेला त्याला होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. म्हणजे जेणेकरून त्यावर वरवर ट्रीट न करता ती व्याधी समूळ नष्ट कशी होईल याचा प्रयत्न करायचा सर. काय झालंय ना सर, की पेशंट आणि डॉक्टर हे जे नातं आहे ना सर, ते आजच्या काळात काहीतरी नाहीसं व्हायला लागले सर. रोमॅन्टिक? नाही सर, उलट मेडिकल प्रोफेशन सारखं नोबल प्रोफेशन एवढं व्यावसायिक होतंय तर त्यातला जो ह्युमन टच आहे ना सर, तो जिवंत राहायला पाहिजे ना सर. काय, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. तुम्हाला ना कसली झळ बसलेली नाहीये, त्यामुळे हे सगळं मेडिकल प्रोफेशन मध्ये व्यावसायीकरण झालंय वगैरे, किंवा ह्युमन टच राहिलेला नाही, हे सगळं बोलण्याची लिबर्टी तुम्हाला मिळते. पण आजच्या काळात तुम्ही जर जगाबरोबर काळाबरोबर चालला नाहीत ना, तर तुम्ही आउटडेटेड व्हाल आणि या रेस मधनं फेकले जाल. मी समजू शकतो, होमिओपॅथीच असल्यामुळे फार काही ऑप्शन्स नाही आहेत आणि त्यामुळे हे असं सगळं जस्टिफिकेशन देणं भाग पडतंय तुला. कॅन अंडरस्टँड. मला माहिती होतं सर की तुम्हाला असं वाटू शकतं की मी ऑप्शन नव्हता म्हणून होमिओपॅथी घेतलं. तर असं नाहीये सर.
मी 12वीला बोर्डात आलो होतो आणि कॉलेजमध्ये पहिला. काय? देन व्हॉट इन्स्पायर्ड यू टू परस्यू होमिओपॅथी? काय सर, आमच्या लहानपणी आमचे एक फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर वाटवे म्हणून, होमिओपॅथीचे. त्यांना आमच्या घरातल्या सगळ्यांचा स्वभाव, सवयी, आमच्या तब्येती सगळ्याची एकदम डिटेल माहिती होती. म्हणजे आम्हाला खूप आवडायचे वाटवे डॉक्टर. माझ्या वर्गातले सगळे मित्र त्यांच्या डॉक्टरकडे जायला घाबरायचे, पण आम्ही मात्र उड्या मारत त्यांच्याकडे जायचो, कारण ते आम्हाला ते साबुदाण्याच्या अशा छोट्या पांढऱ्या गोळ्या द्यायचे. तर एकदा काय झालं, आमच्या विघ्नेशला कावीळ झाली होती आणि नेमके वाटवे डॉक्टर त्यावेळेला नव्हते. काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आणि त्याला खूपच विघ्नेशला त्रास होत होता. म्हणून आम्ही इकडेच एका दुसऱ्या दवाखान्यात त्याला दाखवलं, त्याला ऍडमिट केलं. तिथल्या औषधांनी तो बरा होतोय असं आम्हाला वाटलं, पण ती कावीळ उलटली आहो त्याच्यावर. म्हणजे पार त्याला ते सतत उलट्या आणि असं खूप त्रास व्हायला लागला, पूर्ण डिहायड्रेट झाला होता तो. आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो, म्हणजे मी तर म्हणजे फारच घाबरलो होतो. आणि मग नशिबाने वाटवे डॉक्टर आले, त्यांनी गोळ्या दिल्या, त्याने तो बरा झाला. आणि त्या दिवशी आम्हाला इतका आनंद झाला ना सर, म्हणजे त्यांच्याबद्दलचा विश्वास आमच्या मनात 100 पटीने वाढला सर. आणि ते मला खूप महत्वाचं वाटलं सर. म्हणजे त्यांनी दिलेला विश्वास आणि तो जो आनंद आहे ना सर, म्हणजे तो मला माझ्या पेशंट्सच्या डोळ्यात बघायचा आहे सर. चांगलंय. हे आनंद आणि विश्वास वगैरे कमवताना पैसे वगैरे कमवण्याचा पण प्लॅन आहे की नाही? म्हणजे जगण्यासाठी पैसे लागतात. जगण्यापुरते कमवीन सर, पण आनंद पण कमवायचा आहे. वा वा. वाव मी ठेवते. काकू मस्त वास येतोय सगळ्याचा. वा सुपर. थालीपीठ पण एकदम वंटाच झालंय. नाही, मी मगाशी हलकासा बाईट घेतला चुकून. पण काकू तुम्ही ना खिचडी करायला पाहिजे होती. माझी ना खूप इच्छा होती आता तुमच्या हातची खिचडी खायची. साबुदाण्याची? हो. स्टॉप इट मैत्री. बिहेव. ऑलरेडी किती काय काय केलंय त्यांनी. तुला यातला एक तरी पदार्थ येतो का? काही हरकत नाही. ती लग्न होऊन आली ना आमच्या घरी की मी शिकवणीच घेणार आहे माहितीची. जरूर. नाही, तुम्हालाच घ्यावी लागेल शिकवणी, कारण माझ्या आईला काहीच येत नाही. नाही म्हणजे खूप काम असतं ना तिला, कामाच्या व्यापात जमत नाही तिला. हो. पण आता चांगली संधी आली आहे. तुम्ही विकेंडला येणार आहात ना, तेव्हा तू करून आम्हाला खायला घाल. हा, आपण ह्या सगळ्यांना बोलूया. माई, तुमची सून भूलतज्ञ आहे ना? हो हो. अगं बाई, म्हणजे त्यांनी जेवण बनवलं तर आम्ही सगळे, आम्हाला भूलच पडेल. म्हणजे भूल वरून मला एक कविता आठवली. नको. हा नको. नाही म्हणजे कसं आहे, आमचे बाबा सुद्धा एक भूल तज्ञ आहेत. म्हणजे त्यांच्या कविता लोकांना भोवळ घालतात. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम का करत नाही? म्हणजे बाबांना घेऊन जा ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये. हे कसं आहे, पेशंटला बेशुद्ध करायची गरजच नाही, फक्त त्यांची एक कविता ऐकवायची, डायरेक्ट ढगात. हा काका, होऊ द्या कविता. का चावाय मारतेस त्यांना? मी म्हणणारच आहे, याचं काय ऐकते. बरं का विघ्नेश बाळा, ही खूप चांगली कविता आहे. कदाचित तुला उद्या अभ्यासाला पण येईल ती. आणि काय मॅडम, गौर फरमाता हूं, अर्ज कीजिए. भूल कर भी तुम्हें भूलने की भूल नहीं करेंगे हम. भूल कर भी तुम्हें भूलने की भूल नहीं करेंगे हम.
अगर तुम्हें भूलना है तो भूलना ही भूल जाएंगे हम. क्या बात है वाह. वा 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 श्याम सुंदर फारच सुंदर कविता होती. तुम्ही स्वतः केली आहेत ना? नाही, नेटवरून घेतली. सौमित्रा आणि बाबा खूप वेळ बोलतायत ना. बराच वेळ झाला. मी बघून येऊ का? अगं काही काळजी करू नकोस. तिकडे वर परीक्षा चालली असेल ना. मी काय म्हणतो, बेसिकली ते येईपर्यंत खायला सुरुवात करूयात आपण. आय एम हंग्री नाऊ. पाहुणे आलेत. त्यांनाच म्हणतोय घ्या तुम्ही. आणि आता ते काय पाहुणे आहेत का आपल्या घरात? आपल्या घरचीच माणसं झालीत ना ती. आणि काय मॅडम, व्हॉट डू यू से? या शुअर, यू गो अहेड. काय आहे, अभय जास्त खाणार नाही. हिज इन डाएट. आलाच. कसलं डिस्कशन चाललंय इकडे? डिस्कशन तुमचंच चाललं होतं ना. आम्ही किती वेळ वाट बघतो इकडे. काय बोलत का होतात तुम्ही? काही खास नाही. आमचं एकमत नाही यावर आमचं एकमत झालंय. काय सौमित्र? झालं ना एकमत. व्हेरी गुड. मी काय म्हणतो, बेसिकली इफ यू आर रेडी वी विल स्टार्ट आवर फूड फेस्टिवल. I shall do it gladly. I'm hungry too. एक मिनिट. मैत्री, मी घेते. मला ही लहानशीच प्लेट पुरी झाली. मस्त वास येतोय. किती वाढून घेतलंयस तू? अर्ध करते. साखरपुड्याचं जरा बोललो असतो, म्हणजे तारीख वगैरे जर काढली असती तर मग या मंडळींनाही जायचंय ना माई लगेच मुंबईला. हो हो. त्यात काय बोलण्यासारखे आता? तारीख बघायची आणि लगेच बार उडून टाकू काय? हो हो, पण एकदा तारीख ठरवली की मग पुढचं सगळं आलं ना आयोजन करणं. म्हणजे हॉल बुक करावा लागतो. आता लवकर लवकर हॉल मिळत नाहीत ना. बरं, आणि माईंना जायचंय. तुम्ही अमेरिकेवरनं कधी परत येणार आहात? मी 1 महिन्यात परत येणार. We will decide the date when she is back. I will talk to Date Guruji about any auspicious muhurta. Then we will book hall, band, catering, all. And what say you, doctor? आपण करू ना. एक मिनिट. लेट मी टॉक. नाही, आम्हाला काय वाटतं, असा खूप मोठा गोतावळा जमवून हॉल वगैरे घेऊन साखरपुडा करण्यापेक्षा आपण आपल्या एक जवळच्या मोजक्या मंडळींना बोलवू आणि अंगठ्या एक्सचेंज करू. दॅट्स इट. फार घोळ नको. नाही सर, तुम्ही म्हणताय ना तसंच करूयात आपण. काय झालं पाहिजे एवढा मोठा कार्यक्रम? आपण, मी काय म्हणतो, आपण इथेच अंगठ्या घालू आणि मग जेवायला जाऊ आपण कुठेतरी बाहेर. कशाला पाहिजे हॉल वगैरे, नाही का? आणि लग्नात ज्यांना कोणाला बोलवायचे ते सगळ्यांना लग्नात बोलवू ना. लग्न असं मोठं थाटामाटात करू एकदम. काय काय करायचंय? म्हणजे बेसिकली मला वाटतं या साखरपुड्या वगैरेची तरी काय गरज आहे? तुम्हाला खात्री नाही वाटत का